नीट रिझल्ट लागल्याच्या नंतर आपल्या मुलांकडून किंवा आपल्या हातून बऱ्याचशा चुका होतात. अगदी एक घरचा माणूस म्हणून मी तुम्हाला सांगतोय, त्या थोड्या तुम्ही ऐका. आपल्याकडून असं काही व्हायला नको. मागच्या वर्षी 2023 मध्ये आणि 21-22 मध्ये पण असे काही अनुभव आहे, की जे शेअर करतोय तुमच्यासोबत. एक जळगाव साइडचा मुलगा होता आणि रिझल्ट लागला, सगळ्या गोष्टी झाल्या. रिझल्ट लागला आणि सीईटी सेल वेबसाईटचे रजिस्ट्रेशन सुरू झाले एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस या कोर्सेससाठी. तर सगळे कोर्सेस एकदाच रजिस्ट्रेशन होत असतं. आता या पोराला काय वाटलं, की आपल्याला करायचं बी-एम-एस. तर त्यामुळं त्याला असं वाटलं, की हे जे रजिस्ट्रेशन सध्या सुरू झालेलं आहे, तर हे एम-बी-बी-एस, बी-डी-एस साठी आहे आणि आपण बी-एम-एस, बी-एच-एम-एसचं रजिस्ट्रेशन नंतर सुरू झालं, की नंतर करून घेऊ. मग रजिस्ट्रेशन क्लोज झाले आणि नंतर मग एक दिवस म्हणजे तो मुलगा कुठंच जॉइन नव्हता. पण एक दिवस अचानक तो जानेफळमध्ये ऑफिसला आला भेट द्यायला. अचानकच आला. आता योगायोगानं आमचे टीम मेंबर्स पण तिथे उपलब्ध होते आणि मी पण होतो. त्या मुलानं सगळी हिस्ट्री सांगितली, की "सर असं-असं झालं, पण आता मग बी-एम-एसचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल?" तर म्हणजे थोडक्यात एकच आहे, की जे रजिस्ट्रेशन सगळे एकत्रित होतात, तर त्यानं ते केलंच नाही. मग त्याला पर्यायच उपलब्ध नव्हता, कारण रजिस्ट्रेशन संपलेले होते. आणि नंतर मग पुढच्या राउंडला जेव्हा रजिस्ट्रेशन सुरू होणार होते, तर तेव्हा त्याला रजिस्ट्रेशन करावं लागत होतं. आणि ती पण डेट काही अशी फिक्स नव्हती. तर त्याला एकच पर्याय दिला, की म्हटलं, "तुला एरवी आता रजिस्ट्रेशन तुझं स्टेट कोटाचं होणार नाहीये. तू काय कर, की ऑल इंडियामधून फॉर्म भर आणि ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन नंतर सुरू होणार होते." तर त्यानं तो ऑल इंडियामधून सीईटी सेलमधून फॉर्म टाकला आणि त्याला स्कोर चांगले असल्यामुळे त्याला ते कॉलेज मिळालं. तर अशी चूक आपली व्हायला नको. रिझल्ट लागल्याच्या नंतर थोडे अपडेट जे आहे ना, तर ते रेग्युलर चेक करा. म्हणजे थोडक्यात काउन्सिलिंग जॉइन केली एखाद्या ठिकाणी आणि त्यांच्यावरच जबाबदारी टाकली. तर असं पण होऊन जाऊ देऊ नका, की चला करून घेऊन आले ते सगळे. पण आपली पण जबाबदारी बनते. आपण थोडं लक्ष द्या, की आपलं रजिस्ट्रेशन झालं, नाही झालं, पेमेंट सक्सेसफुल झालं का नाही झालं, या सगळ्या गोष्टी आपली पण जबाबदारी आहे. तर ही पहिली म्हणजे थोडक्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आता दुसरा विषय असा आहे, की एका मुलानं काय केलं, की कॉलेज मिळालं पहिल्या राउंडला. आता प्रक्रिया कशी असते, की कॉलेज जाऊन जॉइन करावं लागतं आणि कॉलेजच्या फीचा डी-डी, डॉक्युमेंट सगळे जमा करावे लागतात आणि पुढच्या राउंडला नवीन कॉलेजमध्ये जर जायचं असेल, तर चॉईस फिलिंग करावं लागतात. आता या पोराला काय वाटलं, की आपण काय करू, की हे जे कॉलेज मिळालेलं आहे, तर हे हाताशी ठेवू आणि पुढच्या राउंडला नवीन चॉईस फिलिंग करू. मुलगा आणि त्याची आई कॉलेजला गेले. फाईल घरीच ठेवली. फाईल सोबत नेलीच नाही. कॉलेजच्या फीचा डी पण नाही. फक्त कॉलेज जॉइन करायला जायचं. म्हणजे एवढं दुर्लक्ष केलं आणि फक्त कॉलेज व्हिजिट करून आले आणि नंतर मग पुढच्या राउंडला पुन्हा चॉईस फिलिंग केल्या आणि चॉईस फिलिंग केल्याच्या नंतर पुढच्या राउंडमध्ये त्याच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आलं. म्हणजे थोडक्यात कॉलेजच नाही मिळालं. नंतर मग त्याचा पब्लिक नंबरवरून कॉल आला, की "सर आम्हाला अगोदर हे कॉलेज मिळालेलं होतं. आम्ही ते जॉइन केलेलं होतं. पण आता ते कॉलेज ऑटोमॅटिकच कॅन्सल झालं आणि आमच्या नावासमोर कॉलेजच नाही आलं." म्हणलं, "तू काय-काय केलं होतं?" मग त्यावेळेस त्यानं सांगितलं, की "आम्ही गेलो, कॉलेजला व्हिजिट केली, बोललो आणि वापस आलो." म्हणलं, "तू डी दिला नाही, तू ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथे जमा केले नाही, तर तुझं जॉइनिंग झालंच नाही." तर त्यामुळं अशा पण गोष्टी होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी सरळ सोप्या वाटतात, पण वेळेवर खूप धावपळ होते. असाच एक विषय येतो, की डी विषय, की "सर मग डी कोणाच्या नावाने काढायचा? चेकबुक कोणाचं असायला पाहिजे?" तर या साध्या-साध्या, सोप्या-सोप्या गोष्टी असतात, सरळ असतात, पण वेळेवर कन्फ्यूज करतात. डी-डीवर नाव लिहिताना कोणतं लिहायचं? डी-डीवरचा एक शब्द जरी कमी जास्त झाला, एक तर सुरुवात अशी होती, की सर डी म्हणजे काय? कॉलेजच्या फीच्या नावानं चेक सारखं जे समजा आपण बँकमध्ये जमा करून देतो फीज आणि एक चेक सारखा एक आपल्याला मिळतो कागद, तो डी असतो, डिमांड ड्राफ्ट. तर त्यामध्ये कॉलेजच्या नावानं ते सगळं लिहिलेलं असतं. त्यामध्ये एक अक्षर जरी कमी जास्त झालं, एक लेटर, तर तरी सुद्धा तुमची ॲडमिशन कॅन्सल होते. तर या सगळ्या गोष्टी आतापासून थोडं अलर्ट होऊन आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्यासोबत अजून काही असं वेगळं घडलेलं असेल, नक्की सांगा. आपलेच विद्यार्थी आपणच शेअर करायला पाहिजे, जेणेकरून इतरांना त्याच्या अडचणी येऊ नये. आज आपण थांबूया. ओके, बाय.